नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट थंडगार आणि चविष्ट काकडी टोमॅटो कोशिंबीर. ही कोशिंबीर खूपच झटपट तयार होतो आणि जेवणासोबत खायला खूपच भन्नाट लागतो. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी आणि हलकं हेल्दी खाण्यासाठी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोशिंबीरसाठी आपल्याला एक काकडी बारीक कट करून घ्यायचं आहे. सोबतच एक कांदा, कोथिंबीर, एक बारीक कट केलेला टोमॅटो, ताजं गोड दही आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. तर सर्व साहित्य आपलं बघून झालेलं आहे. लगेचच कोशिंबीर करूया. तर आपल्याला एका बाउलमध्ये आधी अगदी ताजं आणि गोड दही घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीला या दह्याच्या अगदी पूर्णपणे गाठी मोडून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी दह्याला छान असं फेटून घेतलं आणि पूर्णपणे दह्याच्या गाठी मोडून घेतल्या. नंतर आपल्याला यामध्ये आवडीनुसार किंवा तुमच्या कोशिंबीरच्या प्रमाणानुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता. तर इथं मी अर्धा ते पाऊण वाटी शेंगदाण्याचा कूट घातला. सोबतच कट केलेली काकडी, कट केलेला बारीक कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे. तर आता हे आपल्याला इथं सर्व आपले जिन्नस घालून झाले. आता हे सर्व जिन्नस छान सुरुवातीला एकजीव करून घेऊया. अगदी दह्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी सर्व जिन्नस छान एकजीव करून घेतलं. नंतर आपल्याला अगदी अर्धा चम्मच किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच अगदी थोडं यामध्ये साखर घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता आणि पुन्हा छान आपल्या कोशिंबीरला एकजीव करायचं आहे. नंतर आपल्याला तडक्यासाठी अगदी गरम तेल करून त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. तर इथं मी जवळपास 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या. आपल्याला छान तेलामध्ये अगदी 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा तडका आपण तयार केलेल्या चटणीवर घालायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी लगेचच 5 ते 10 मिनिटात आपली ही चटणी तयार आहे आणि ही चटणी इतकी झटपट होतो आणि खायला तितकीच चविष्ट आहे. तर अशी झटपट आणि चविष्ट अगदी शरीराला थंडावा देणारी आपल्या कोथिंबीर टोमॅटोची चटणी इथं तयार आहे आणि ही चटणी जेवढी खाण्यास चविष्ट आहे तितकीच आपल्या तब्येतीला पण फायदेशीर आहे आणि आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये अगदी थंडावा देण्यासाठी मदत करतो. तर अशा प्रकारे अगदी झटपट अशा तयार झालेल्या मस्त चविष्ट रुचकर आणि खमंग कोथिंबीर टोमॅटोच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला लगेचच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.